नमस्कार. मी आपली ओळख करून देते. नमस्कार. प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या अंतर्गत आराधना ध्यान समूहाद्वारे आज आपल्याशी संवाद साधणार आहेत स्मिताताई जळवे. स्मिताताई यांचे शिक्षण BSc आणि MA मराठी झाले आहे. PMC मधून अधिकारी पदावरून निवृत्त झाले आहेत. 2002 पासून कीर्तन प्रशिक्षण घेतले आहे. कीर्तन अलंकार, कीर्तन रत्न, विद्यानंद पुरस्कार हे हे कीर्तनातील पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. ज्योतिष शास्त्रातील ज्योतिष भास्कर ही पदवी सुद्धा त्यांना प्राप्त झाली आहे. अशा या चतुरस्र ताईंकडून आज आपण गीतेतील भक्तियोग या विषयावर ताई आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी ताईंना विनंती करते की आपण आपला संवाद सुरू करावा. नमस्कार ताई. हो, नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद. आज सीतानवमी आहे आणि अशा सुंदर दिवशी माझ्या आवडत्या विषयावर मला संधी दिलीत म्हणून खूप खूप धन्यवाद. आपण सुरू करूया. आपुल्या वळे नाही मी बोलता, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी, शिकविता धनी वेगळाची. जय श्रीराम. आज चिंतनासाठी आपण जो घेतलेला आहे श्लोक भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातला 22वा श्लोक आहे. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. या श्लोकाचा शब्दार्थ बघितला तर कुणालाही कळतंय की अनन्य भावाने जे भक्ती करणारे जे माझे भक्त आहेत त्यांचा योगक्षेम मी चालवतो असं भगवंत सांगतात. हा झाला शब्दार्थ. परंतु याचा खोल अर्थ किंवा भावार्थ जाणून घेताना जे चिंतन होतं त्यातून भक्ती म्हणजे काय, अनन्य भक्ती म्हणजे काय, आपली भक्ती कुठे कमी पडते, संतांची भक्ती कशी होती किंवा ज्यांनी अनन्य भक्ती केली त्यांची भक्तीमध्ये काय विशेष होतं जे देवाला आवडलं, अशा प्रकारे चिंतन संतांच्या वचनांच्या अभंगाच्या द्वारे करून आपण आज भक्ती रसाचा खूप आनंद लुटूया. आणि माझी खूप इच्छा आहे की जो आनंद मला मिळतो तो तुमच्यापर्यंत पोचवायचा मी नक्कीच प्रयत्न करते. आपण या संसारात मनुष्य म्हणून जन्माला आलो खरं. खूप भाग्यवान आहोत की मनुष्य जन्म म्हणूनच या पृथ्वी तलावर आपला जन्म झाला. परंतु देवानं काय गंमत केली माहितीये का? एक आपल्या मागे पोट लावून दिलं आणि मग पापी पेट का सवाल आहे म्हणून मनुष्य जो काही धावत सुटलेला आहे की थांबायचं कुठे हेच नक्की कळत नाही. आणि मग अशा या आपल्यासारख्यांच्या जीवाला रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग म्हणून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जणू ढाल तलवार घेऊन, बायका तर विशेषच, असं धावत सुटलेला आहे प्रत्येकच जीव जणू. आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या चिंता, अनेक प्रकारचे ताण प्रत्येकाच्या मनावर आहेत. समजा कुणी आपल्याला सांगितलं की बाई तू निर्धास्त हो, सगळी कामं मी बघतो आणि तू अजिबात काळजी करू नकोस, तर किती बरं वाटेल नाही? की आपण काळजी करायची गरज नाही, कोणीतरी दुसरं काळजी करतोय, किती बरं वाटेल. पण कोण आहे का असं म्हणणार? आहे. कोण आहे? तर देव आहेत. स्वतः देव भगवद्गीतेत याच श्लोकामधनं आपल्याला सांगतायत की मी आहे, मी सगळं सांभाळेन, पण अट एकच, काय? अनन्य भावानं माझी भक्ती करा. म्हणजे मग आता अनन्य भक्ती म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं. आता अनन्यतेचं उदाहरण लक्षात घ्यायचं तर भक्तांचं मी नंतरच सांगते उदाहरण, परंतु आपल्याला सगळ्यांना पाण्यात पोहणारा मासा नक्कीच माहितीये. तर ह्या माशाचं आणि पाण्याचं नातं हे अनन्य नातं आहे बरं. म्हणजे त्या पाण्याशिवाय मासा जगूच शकत नाही. जिवंत असताना तर त्याला पाणी हवंच, परंतु मेल्यावरती सुद्धा मासे विकणाऱ्यांना तुम्ही बघता पाणी सतत शिंपडावंच लागतं त्या मासा या जीवावर. बरं, मासे खाणारी जी माणसं आहेत ते सुद्धा पाणी खूप पितात बरं. म्हणजे असं माशाचं आणि पाण्याचं जे नातं आहे ना ते अनन्य भावाचं नातं आहे. असं भगवंताच्या नामाची तळमळ भक्ताला लागलेली पाहिजे. मग कोणी आहे का असं अनन्य भावानं भक्ती करणारे भक्त? तर पुराणामध्ये असंख्य दाखले आहेत हो. परंतु उदाहरणादाखल आपण आता इथे 2 घेऊया. गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता म्हणून एक भक्त होते. सतत भजनानंदात मग्न असायचे. कृष्णाची भक्ती एवढी आवडायची
सतत त्याचं नाम, सतत त्याचं भजन. परंतु पहा, जेव्हा संत मंडळी अस्तित्वात होती, तेव्हा त्यांची हेटाळणीच केली समाजाने. तेव्हा त्यांना कधी मान मिळालेला नाही. उलट त्यांच्या वाईटावर लोक असायचे. त्याचप्रमाणे या संत नरसिंह मेहतांच्या वाईटावर असणारे किंवा त्यांची खोडी काढणारे लोक पुष्कळ होते आणि त्यांच्या भोळ्या आणि गरीब स्वभावाचा फायदा घ्यायचा म्हणून काही लोकांनी षडयंत्र रचलं आणि यांची मुलगी लग्नाला आलेली होती, तर अशी योजना केली की एका सावकाराकडून तिला मागणी घातली गेली. आणि हे बिचारे साधे नरसिंह मेहता हो हो म्हणाले. बरं, बैठक जमवली, लग्नाची बैठक असते ना, देण्या घेण्याचे व्यवहार ठरवायचे आहेत. अशा त्या वेळेस गावकरीतली ती काही अशी खडूस मंडळी, खत्रूड जी खोड्या काढणारी होती, ती पण आली होती बैठकीला. आणि त्यांनी फूस लावून हे मागा ते मागा करून त्या सरदारांकडून एवढी मागणी झाली आणि हे बिचारे साधे बरं बरं करत गेले नरसिंह मेहता. त्या काळामध्ये त्या वरमाईला 2 पैठण्या, अमुक तमुक करून ते वाढत नेलं सगळं आणि संत नरसिंह मेहता हा बरं 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 करून सगळ्याला हो म्हणते. झालं, लग्न ठरलं, लग्नाची तारीख ठरली, देणं घेणं सगळं ठरलं आणि लग्नाचा दिवस जवळ आला. 2च दिवस राहिले होते बरं लग्नाला. आणि नरसिंह मेहता अगदी निवांत आपल्या आनंदात, काहीही त्यांना फरक नव्हता. बायको ठो ठो नावानं बोंबलत होती तरीही काही फरक पडलेला नाही. आणि 2 दिवस आधी मात्र मध्यरात्री एक इसम घरी आला. नरसिंह मेहतांनी विचारलं, आपण कोण? तर म्हणे, आपल्या मुलीचं लग्न आहे ना 2 दिवसांनी. म्हणे हो. तर म्हणे, आम्हाला शेठनी आज्ञा केली आहे, आदेश दिला आहे की सगळी तयारी करायची आहे म्हणून, म्हणून मी आलेलो आहे. बरं म्हणाले. आणि मग सगळे देण्याघेण्याच्या वस्तू लावण्यापासून, घर सजवण्यापासून, मंडप सजवण्यापासून सगळी कामं त्या माणसानं केली. दुसऱ्या दिवशी हे काम सगळं मध्यरात्रीतनं झालं बरं. दुसरा दिवस उजाडला आणि गावकरी सगळे चकित झाले. का? कारण या नरसिंह मेहतांचं घर आणि त्याच्या समोरचं, अर्थात भगवंताची ती घडवलेली कला म्हणजे किती सुंदर असेल याची कल्पनाच आपण करू शकतो. जरीचे पडदे, मांडव सगळा एवढा भव्य सुशोभित की गावकरी सगळे थक्क झाले बघून. असं नरसिंह मेहतांवरचं आलेलं जे संकट होतं, त्यांना कळलं सुद्धा नाही की आपल्यावर संकट आलंय, ते भगवंतानं परस्पर निभावून नेलं. दुसरं उदाहरण अनन्य भक्तीचं म्हणजे संत कबीर ज्यांची नेहमी स्तुती करतात, भक्तीचं उदाहरण देताना, भक्तांचं उदाहरण देताना ते नेहमी म्हणतात, यथा व्रज गोपिकांना, गोकुळातल्या गोपिका ह्या कृष्णाच्या भक्तीत एवढ्या तल्लीन झालेल्या होत्या की आपापली कामं करताना बासरीचे सूर कानावर पडले, या मोहिनी घातल्यासारख्या हातातलं काम टाकून धावत सुटायच्या. अशा एक असंख्य गोपिकांची फजिती झालेली आहे. परंतु एक आपल्याला गंमत वाटेल म्हणून एका गोपीचं आपण उदाहरण बघू, की ही काही काम करत होती, लोणचं घालत होती. मुरलीचे सूर कानावर आले आणि तिच्या लक्षात आलं, की आता हे सगळं आटपून लोणच्याची बरणी आपण फडताळावर ठेवू, मुलाला काकोटीला मारू आणि पटकन यमुना तीरी जाऊ. हा विचार आला, परंतु तिने प्रत्यक्षात कृती मात्र केली ती उलटीच. आपलं मूल घेतलं, फडताळावर ठेवलं आणि लोणच्याची बरणी घेऊन यमुना तीरी गेली. अशा खूप कथा. आणि ह्या गोपिका मथुरेला जाऊन दही, दूध विकायच्या. तेव्हा ते दही, दूध विकताना सुद्धा त्यांना भान कृष्ण गेलेलाच नसायचा मनातून आणि डोक्यातून. त्याच्यामुळे केशव घ्या, माधव घ्या, गोविंद घ्या, दही घ्या, दूध घ्या असं त्या म्हणायच्याच नाहीत. एवढा कृष्ण त्यांच्या तनामनात रुजलेला होता. ही भक्ती, ही अनन्य भक्ती. आपल्या माणसांचं काय होतं माहिती का? आपल्या मनाला 2 बाजू असतात किंवा 2 मनं असतात म्हणा. एक अंतर्मन असतं आणि एक बाह्यमन असतं. हे अंतर्मन जे असतं ना, ते आपल्या देहाशी किंवा मी आणि माझं याच्याशी खूपच निगडीत असतं. आणि जे बाह्यमन असतं, ते मात्र बाहेर खेळायला सोडलेलं मूल असतं ना, त्याप्रमाणे असतं. काही पाहिलं की भुलला, त्यातच रमला, असं असतं. मग हे अंतर्मन जेव्हा प्रपंचाला धोका लागतोय असं दिसलं, की या बाह्यमनाला बोलवून घेतलं. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाला खेळणाऱ्या आरडाओरडा करून बोलवून घेते वेळ झाल्यावर परत. त्याप्रमाणे ह्या बाह्यमनाला जास्त बोलू न देता अंतर्मन परत प्रपंचाकडे आणि मी माझ्याकडे ओढून घेतं, असा आदेश देतं.
एक शेतकरी होता, त्यानं संत कबीरांना प्रश्न केला, तुम्ही एवढं भक्तीचं महत्व सांगता, मला जरा भक्ती म्हणजे काय हे थोडक्यात सांगा बरं. जास्त खूप काही बोलू नका, कारण मला ऐकायला वेळ नाही, खूप कामं आहेत शेतीची. थोडक्यात मला समजेल असं सांगा, की भक्ती म्हणजे नक्की काय? संत कबीर हसले. "बरं, तुला वेळ नाही म्हणे, तुझ्याच भाषेत तुला सांगतो. तुझी जी कामं आहेत ना, तू काय करतोस, काम करतोस म्हणजे? यहाँ से उखाडना, उधर लगाना." बरोबर? एखादं रोप कुठून तरी उपटतोस, दुसरीकडे लावतोस, हे तुझं काम ना. काही नाही, भक्ती म्हणजे तेच आहे म्हणाले. मन जे प्रपंचात अडकलंय, तिकडून त्याला उपटायचं आणि कुठे लावायचं? परमार्थात. ही झाली भक्ती. झाली सोपीची व्याख्या भक्तीची. तर अशी ही भक्ती सगळ्यांनी करावी म्हणून सगळ्याच संतांचा प्रयत्न नेहमी होता. आपल्या भक्तांना, शिष्यांना नेहमीच असा उपदेश केलेला आहे, की भक्तीला अंतर देऊ नका. गोंदवलेकर महाराजांकडे येणाऱ्या एका भक्तबाईंनी तक्रार केली महाराजांकडे, की "महाराज, प्रपंचाचा रेटा एवढा आहे. मी पहाटे 5 वाजता उठते. पहाटे दूध आणण्यापासून सगळी कामं मला करावी लागतात. ते अगदी रात्री कधी एकदा पाठ टेकीन अंथरुणाला अशी स्थिती येईपर्यंत माझी कामं इतकी अव्याहत चालू असतात, की माझ्या मनात कितीही असलं तरी मला नामस्मरण काही करता येत नाही." गोंदवलेकर महाराजांनी तिला सांगितलं, "मी तुला याच्यावर उपाय सांगते. उद्या उठशील 5 वाजता, तेव्हा काय करशील? उठल्यावर आधी पहिले रामाला सांगायचं, "रामा, मी आता उठले. आता दूध आणायला जाते." नंतर पोळ्या लाटायला घेशील, तेव्हा सुद्धा रामाला सांगायचं, "रामा, मी पोळ्या लाटतेय. नाव घ्यायला मला वेळ नाही." पण रामाला सांगून प्रत्येक काम कर. आपोआप नामस्मरण झालं की असे संत हुशार होते. आपल्या ज्या गोष्टी लक्षात येत नाहीत किंवा लक्षात आल्या तरी आपण एक काहीतरी कल्पना मनाशी ठरवलेली असते, की आदर्श स्थिती भक्तीची, की 1 तास मी नामस्मरणाला स्वतंत्र बसेन. तर हे आदर्श भक्ती करण्याच्या नादात आपण 5 मिनिटंही भक्ती करत नाही, असं खरं घडतं. आणि म्हणून आपलं नुकसान होतं. एक हिंदी कवी म्हणतात, की जेव्हा एखाद्या माणसाच्या आयुष्यात भक्ती हा प्रकार नसतो, म्हणजे भक्ती नाही घडली एखाद्याच्या हातून, तर त्याची उपमा ते कशाला देतात, की एखादी सुंदर स्त्री पण नाक कापलेली. जिच्याकडे भक्ती नाही तशी सुंदर स्त्री आहे, पण नाक कापलेलं. असं म्हणजे मनुष्य जन्माला काही अर्थच नाही, असा थोडा अर्थ होतो त्याचा, की नराचा जन्म कशासाठी आहे? नर का नारायण हो जाए. परंतु जन्माला येतो आणि आपलं उद्दिष्टच विसरून जातो, असा हा जीव. श्रीमद भागवतात भक्तीचे 9 प्रकार सांगितले आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. आणि श्रीमद भगवद्गीतेत भक्तांचे 4 प्रकार सांगितले आहेत. कोणते? आर्त भक्त. जे फक्त संकट आल्यावरच देवाला हाक मारतात. ते आर्ततेने हाक मारतात म्हणून ते आर्त भक्त. अर्थार्थी म्हणजे अर्थ म्हणजे पैसा. पैशाच्या उद्देशानं भक्ती करणारे सुद्धा आहेत. आणि जिज्ञासू म्हणजे त्यांना देव म्हणजे नक्की आहे का? किंवा कसा आहे? त्याचं स्वरूप काय? सगळं जाणण्याची खूप इच्छा असते. जाणून घ्यायची इच्छा म्हणजे जिज्ञासा. ते जिज्ञासू भक्त. आणि ज्ञानी म्हणजे देव जाणून ज्ञानोत्तर भक्ती करतात. ते ज्ञानी भक्त आणि देव म्हणतात, की असे ज्ञानी भक्त मला खूप आवडतात. भक्तीचे प्रकार सुद्धा अनेक आहेत. कुणी तप करतं, कुणी दान करतं, कुणी मंत्रसाधना करतं, कुणी योग, हठयोग करतात. परंतु हे सगळे जे प्रकार आहेत ना भक्तीचे, ते अहंभाव निर्माण करणारे आहेत किंवा त्यात जर काही चूक झाली, तर त्याचं उलट फळ मिळतं. भक्तीचं फळ मिळत नाही आणि उलटी शिक्षा मात्र होऊ शकते. आणि म्हणून त्याच्यात साधी आणि सोपी काय, तर प्रेमभक्ती, जी सर्वांनाच करता येते. माणूस बघा जन्माला येतो, अगदी आपण देवळात बघतो, एखादे आजोबा नातवाला घेऊन येतात. त्या नातवाला काही कल्पना असते का देव म्हणजे काय? आपण देवळात आलोय. त्याचं फक्त आजोबांवर प्रेम असतं. पण ते आजोबा स्वतः देवाला नमस्कार करतात आणि त्या नातवंडाला शिकवतात, की "बघ नमस्कार करा, जय देवा सुखी ठेवा" असं म्हण. ही सुरुवात होते मनुष्याच्या जीवनात भक्तीची. त्या जीवाला काहीच जाण नाहीये. परंतु तो जीव जसा-जसा मोठा होतो, तेव्हा त्याला तेवढंच कळतं, की देवाकडे गेलं की काहीतरी
मागायचं. जय देवा सुखी ठेवा इथून सुरुवात होते. मुलाचं वय वाढतं तशा सुखाच्या कल्पना बदलतात, मागण्या सुद्धा बदलतात. आणि आणि देव कसा मग माणूस असा लबाड आहे की देवाचं नावच त्यानं भगवंताचं देव ठेवलेलं आहे. म्हणजे तुम देते रहो हम लेते रहेंगे. एक हक्काचं ठिकाण मागण्याचं. म्हणून देवाची तशीच प्रतिमा निर्माण करून ठेवलेली आहे. मग होतं काय? त्याच्यामुळे आपल्या भक्तीत थोडीशी उणीव तयार होते असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण ही भक्ती जी आहे आपण करतो ती मायिक म्हणजे माया काहीतरी मला मिळेल या लोभाने किंवा अपेक्षेनं केलेली ती भक्ती म्हणून ती मायिक भक्ती होते. आणि समर्थ रामदास सांगतात, अशी भक्ती जर केली मायिक, भक्ती असेल मायिक, देव होईल महाठक, नवल तयाचे कौतुक, जैशासी तैसा. पुराणामध्ये अनेक श्रेष्ठ भक्तांच्या कथा आहेत. आज त्या ऐकताना खरंच का असं घडलं असेल असा प्रश्न नवीन पिढीच्या मनात येणारच आणि साहजिकच आहे ते. परंतु शास्त्रामध्ये भक्तीचे 2 प्रकार वर्णन केलेले आहेत. एक आहे मर्कट न्याय आणि दुसरा आहे मार्जार न्याय. मर्कट म्हणजे माकड. आपल्याला माहिती आहे की माकडिणीचं पिल्लू तिला खूप घट्ट धरून बसतं. ती 10 फांद्यांवर उड्या का मारेना, पण स्वतःचा जीव माकडिणीला घट्ट धरून त्यानं बरोबर सांभाळलेला असतो. आपली भक्ती ही अशी असते, मर्कट न्यायाची. आणि दुसरी जी शास्त्रात भक्ती सांगितली आहे मार्जार न्यायाची. मार्जार म्हणजे मांजर. आपल्याला माहिती आहे मांजर आपल्या पिलांना दातात पकडून इकडून तिकडे सुरक्षित स्थळी हलवते. ही मार्जार भक्ती संतांनी केली आहे किंवा अनन्य भक्ती जी करतात भक्त त्यांची ही मार्जार भक्ती असते की देव स्वतः त्यांचं रक्षण करण्यास आपली जबाबदारी असं समजून धावतो. अशी ही त्यांची जी भक्ती तीच म्हणजे योगक्षेम वाहाम्यहम मार्जार भक्ती. म्हणजे आपली ही आहे मर्कट न्यायाकडून मार्जार भक्तीकडे वळायला हवी. याच्यासाठी कीर्तन, प्रवचन, भजन ऐकायची, संतांची वचनं ऐकायची. तेव्हा आपली पावलं जरा त्या दिशेनं वळतील, नाही का? संत नामदेव यांनी 100 कोटी अभंग रचेन अशी प्रार्थना केली. शतकोटी अभंग मी रचेन अशी प्रार्थना केली. प्रार्थना नामदेवांनी केली खरी, परंतु त्याची चिंता भगवान श्रीकृष्णांना पडली. अरे, नाम्याने एवढी मोठी प्रतिज्ञा केली आहे. कसे होतील शतकोटी अभंग लिहून? आणि म्हणून यमुनेच्या तीरी फेऱ्या मारत चिंताग्रस्त होऊन फिरतायत की काय आता करावं की ह्या नामदेवाची भक्ताचा शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी भगवंत स्वतः उचलतात बरं. आणि म्हणून चिंताग्रस्त होऊन श्रीकृष्ण आपले इकडून तिकडे येरझाऱ्या मारताहेत की ह्याच्यावर आता काय इलाज करावा. आणि मग त्यांना अचानक युक्ती सुचली की हो, हे होऊ शकेल. केव्हा? सरस्वती देवी जर माझ्या नाम्याच्या जिभेवर बसली तर हे नक्कीच शतकोटी अभंगांची ही प्रतिज्ञा माझ्या नाम्याची पूर्ण होऊ शकते. आणि म्हणून भीमातिरी सांगे शारजेसी हरी, बैस जिव्हेवरी नामयाच्या. आदेश दिलाय सरस्वती मातेला की माझ्या नाम्याच्या जिभेवर जाऊन बस. आणि अशा प्रकारे नामदेवांची ती प्रतिज्ञा पूर्ण होण्यासाठी देवांनी चिंता त्याच्यासाठी वाहिली की आपल्या भक्ताचा शब्द पूर्ण झाला पाहिजे. आपल्या भक्तांसाठी देव काय नाही करत बरं? जनाबाईंसाठी दळण दळलं. आपला सगळा मोठेपणा तो बाजूला ठेवतो. भक्त दिसला, भक्ताचा भक्तिभाव दिसला, की तो आपण मोठे आहोत हा भावच त्याच्याकडे राहत नव्हता. प्रेमाला प्रेम देणं एवढंच त्याला माहिती आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा त्याला प्रेम देतो, तेव्हा तो त्या प्रेमासाठी धावून येतो. म्हणून जनाबाईंसाठी दळण दळतो. अर्जुनाच्या घोड्याचा खरारा करतो. दामाजी पंतांची सुद्धा एक सुंदर गोष्ट आहे बरं का. संत दामाजी पंत यांच्याकडे एका धान्याच्या कोठाराची जबाबदारी होती. आणि बादशाहच्या चाकरीला होते हे दामाजी पंत. आणि एक काळ असा आला की भयंकर मोठा दुष्काळ पडला आणि सगळे या दयाळू होत म्हणून यांची ख्याती होतीच. सगळे गोरगरीब जनता यांच्या दाराशी जमा झाली. बापरे, घरात खायला धान्याचा कण नाही, बायका मुलं उपाशी आहेत, कुठे जावं?
अशा वेळेस दामाजी पंतांनी मागचा पुढचा काहीही विचार केला नाही. बादशहाला सुद्धा विचारायच्या फंदात पडले नाहीत. आपल्याकडे धान्याच्या कोठाराची जबाबदारी आहे. ते धान्याचं कोठार त्यांनी मुक्त हस्ते सर्वांना हवं तेवढं धान्य घेऊन जा म्हणून खुलं करून दिलं. पण आताच म्हटल्याप्रमाणे संतांच्या आयुष्यात त्यावेळेला वाईटावर असणारी माणसं खूप असायची. त्याप्रमाणे या दामाजी पंतांची तक्रार बादशहाकडे कोणीतरी केली, की तुमची परवानगी घेतली नाही बघा त्यानं, परस्पर वाट लावून टाकली तुमच्या धान्याच्या कोठाराची आणि त्याचे असे कान फुंकले, की बादशाह संतापला. अर्थात यवन बादशाह त्यावेळेला मुस्लिमांचं राज्य होतं. संतापला आणि सैनिक पाठवले. चला दामाजी पंतांना असेल तसं उचलून घेऊन यायचं, दरबारात हजर करा. सैनिक आले. कल्पना आली दामाजी पंतांना. पत्नीचा निरोप घेतला, विठ्ठलाला नमस्कार केला आणि निघाले. पत्नीला म्हणाले, "वाट बघू नकोस. काही खरं नाही, बघू काय होईल ते." निघाले सैनिक. त्यांना नेतायत ते वाटेमध्ये एक देऊळ लागलं. तर सैनिकांना म्हणाले, की "थांबा जरा दर्शन घेऊन येतो." सैनिकांना यांचा स्वभाव माहितीच होता. मग म्हटलं कदाचित घाबरले असतील, प्रार्थना करायला जात असतील, की "मला वाचव." तर जाऊ दे 2 मिनिटं थांबू. थांबले. परंतु संत दामाजी पंत देवळात गेले, नमस्कार केला. काहीही मागितलं नाही, काहीही रडले नाहीत, मला असं झालंय, मला तसं झालंय, काहीही तक्रार नाही. कारण त्याला सगळं माहितीच आहे, हे यांनाही माहिती आहे. त्याच्यामुळे फक्त दर्शन केले, निरपेक्ष भक्ती. काही सांगितलं नाही, मला आता बादशहाकडे नेणार, मग शिक्षा होईल, काही गाणं गायलेले नाही. आले परत. परंतु त्या नमस्कारानं भगवंतच हे लावले, की काय याच्यावर परिस्थिती आलीये आणि तरी निरपेक्ष मनानं मला दर्शनाला तेवढ्याच प्रेमानं आलेलं आहे. मग काय केलं भगवंतानी? चक्क महाराचं रूप घेतलं. हम्म. झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. काय सांगू त्या देवाची मात, झाला महार पंढरीनाथ. नेसला मलिन चिंधोटी, घेतली हातामध्ये काठी. घोंगडी टाकिली पाठी, टाकिली पाठी, टाकिली पाठी. करी जोहार, करी जोहार दरबारात, झाला महार पंढरीनाथ. मुंडाशात बांधिली चिठी, फेकितो दुरुनी जग जेठी. दामाजींना विकली जी कोठी, विकली जी कोठी, विकली जी कोठी. त्याच दाम घ्याव पदरात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. खळखळाओतिल्या मोहरा, त्याची मोजून पावती करा. ढिग बघून चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, चमकल्या नजरा. शाह घाली बोट तोंडात, झाला महार पंढरीनाथ. काय सांगितलं, महाराचं रूप तर स्वतः घेतलंच, परंतु संधीचा फायदा घेऊन धान्य दाम दुप्पट दराला विकलंय. एवढे तुमचे हुशार आहेत. माझे मालक आहेत जे दामाजी पंत आणि मी नोकर आहे त्यांचा, चाकर आहे म्हणून महार म्हणून प्रवेश केलाय दरबारात आणि मोठा मोहरांचा ढीग टाकलाय बादशहासमोर, की बादशहाचा राग तर कुठल्या कुठे गेलाच पळून. हे कशाने केलं? ह्या अनन्य भक्तीने एक साध्य झालंय. आणि यांना इकडे कल्पनाही नाही दामाजी पंतांना, की हे सगळं आपण पोचायच्या आधी मिटवून टाकलंय प्रकरण. भगवंताची अशी कृपा भक्तांवर मस्तपैकी होत असते. पण या भक्तीची व्याख्या करताना नारद भक्ती सूत्रात नारद मुनी म्हणतात, "सा तू अस्मिन परम प्रेम रूपा." आपल्याला फक्त प्रेम शब्द माहितीये, परमप्रेम माहित नाही. आणि आपल्याला जो प्रेम शब्द माहितीये, तो सुद्धा फिल्मी लव्ह स्वरूपातील. खरं म्हणजे आपण ज्याला प्रेम म्हणतो ना, ते प्रेम नसतंच. कारण त्या अपेक्षा करण्याचं एक ठिकाण म्हणून म्हणतो, की ह्याच्यावर माझं प्रेम आहे आणि अपेक्षांचा भंग झाला, की ते उडतंच कारण ते मुळात नसतंच. परंतु
सा तू अस्मिन परम प्रेम रूपा. याच्यात नारद मुनी सांगतात की परम प्रेम असणं म्हणजेच भक्ती. तर याचं उदाहरण अगदी आपल्याला समजण्यासारखं आहे बरं का. म्हणजे ह्या अर्थ मी सांगते, एक संस्कृत सुभाषित आहे. त्याच्यातला हा अर्थ फक्त सांगते. सुभाषित काही म्हणत नाही संस्कृत. पण हे उदाहरण आपल्या सगळ्या बायकांच्या तर अगदी आवडीचंच, म्हणजे रोजच्या नित्याचं आहे, की दूध येतं आपल्या घरी. दूध आलं की ते नासू नये म्हणून आपण तापायला ठेवतो. साधं उदाहरण. पण या दुधामध्ये धंदा चालावा म्हणून दूध विकणाऱ्यांनी पाणी घातलेलं असतं, बरोबर? या पाण्याला ते दूध एवढ्या परमप्रेमानं सामावून घेतं, की ते वेगळं नजरेला दिसतच नाही. आपलं रंगरूपच दूध बहाल करून टाकतं त्या पाण्याला. एवढं परमप्रेमानं पाण्याला आपलंसं करून घेतलंय, की वेगळं ओळखता येत नाही. बरं, हे पातेलं आता गॅसवर ठेवलं आणि खालून तापवायला अग्नी लावला. अग्नी लागल्यावर तो लागतोय दुधाला, तेव्हा हे पाणी काय विचार करते, की या दुधानं मला मोठ्या प्रेमानं, उदार मनानं आश्रय दिला आहे. तेव्हा याच्यावरचं संकट मी माझ्यावर घ्यायला हवं. जबाबदारी समजतो स्वतःची. आणि हे पाणी वाफेच्या रूपातून उडायला लागतं. आता हे दूध म्हणतंय, की याला मी वेड्याला आश्रय दिला आणि माझ्यावरचं संकट स्वतः घेऊन हे उडून चाललंय. तर कशाला? म्हणून दूध पण मागे, दूध उतू जाण्याची क्रिया. दूध उतू जातं ना थोड्या वेळाने. तर दूध पण मागे उडी घेतंय असा विचार करून, की हा वेड्याला मी आश्रय दिला तर माझ्यावरचं संकट घेऊन कुठे वाफून उडून चाललाय. मग पुन्हा धावतं त्याच्या मागे, असा त्याचा अर्थ. आणि मग पुन्हा ती वाफ बघते, की अरे माझ्या मागे दूध चक्क आगीत उडी घेतंय. म्हणून ते पुन्हा पाण्याच्या स्वरूपात येतं, शिंतोडे मारतो तेव्हा ते दूध शांत होतं. हे परमप्रेमाचं उत्तम उदाहरण आहे. असा प्रेमभाव भक्तीमध्ये छान असला छान ते पाहिजे. खरंच. थांबायला हवंय. हॅलो, फोटो आल्याबद्दल थांबायला हवंय का? नाही ताई, तुम्ही बोला, कोणाचं तरी माईक चालू. चुकून झालं ते. हा हा. देवभावाचा भुकेला असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा या प्रेमाच्या भावासाठी तू भुकेलेला असतो, बरं का. आणि हेच संत तुकाराम महाराज अजून एका वेगळ्या अभंगातून सांगतात. ते म्हणतात, नाही कष्टाचा गुमान, नाही कष्टाचा गुमान, नाही कष्टाचा गुमान, नाही कष्टाचा गुमान, गोवी भ्रमरा सुमन, गोवी भ्रमरा सुमन, नाही कष्टाचा गुमान, नाही कष्टाचा गुमान. प्रेम प्रीतीने बांधले, प्रेम प्रीतीने बांधले, ते न सुटे काही केले, ते न सुटे काही केले, नाही कष्टाचा गुमान, नाही कष्टाचा गुमान. काय याचा अर्थ? काष्ठ म्हणजे लाकूड. लाकूड पोखरणारा जो भुंगा आहे, म्हणजे भुंग्यामध्ये एवढी ताकद असते, की तो लाकडाचा, लोखंडाचा सुद्धा भुगा करू शकतो. एवढी ताकद एका भुंग्यामध्ये आहे. नाही काष्ठाचा गुमान, गोवी भ्रमरा सुमन. परंतु लोखंड आणि लाकूड भुगा करू शकणारा भुंगा, त्याच्या अंगात एवढी ताकद आहे, लक्षात घ्या. परंतु त्या भुंग्याला एखादं कमळ फूल किती सहज बंद करून ठेवतं आपल्या पाकळ्यांमध्ये. कारण हा भुंगा त्या मदाच्या मोहाने कमळ पुष्पामध्ये बसतो आणि अजून अजून करत त्या तिकडे गोडव्याने चिकटून बसतो. संध्याकाळ होते, कमळाच्या पाकळ्या मिटतात आणि हा भुंगा आतमध्ये अडकतो. आतमध्ये अडकल्यावर सुद्धा आपण या भेदून पार करू शकतो, ही आपली असणारी ताकद त्याला आठवतच नाही. का? तर त्या कमळाच्या प्रती त्याचं प्रेम जडलेलं आहे, एवढी ताकद. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, प्रेम प्रीतीने बांधले, ते न सुटे काही केले.
प्रेमाचं बंधन हे सगळ्या शास्त्रांनी या बंधनाला खूप मान्यता दिली आहे, की बंधनानी खलु संती बहुनी. बंधन म्हणजे खूप, परंतु प्रेमरज्जुकृत बंधन म्हणजे प्रेमाच्या बंधनाला एवढी मान्यता का? बघा, एखादा बाप जेव्हा ऑफिसला जायला निघतो सकाळी, एखादे बाबा कुठल्या बाळाचे, आणि बाळानं हाक मारली, पायाला बेढा घातला. आता त्या बाळाच्या बाबांची ताकद किती आणि बाळाची ताकद किती? एक ठिसणा मारला तर जाऊ शकतो ना. परंतु ते प्रेमाचे शब्द, तो प्रेमाचा वेढा, बाहेर घेतलेलं दुसरं पाऊल सुद्धा तो आत, बाहेर घातलेलं पाऊल सुद्धा तो आत घेतो, एवढी त्या प्रेमामध्ये ताकद आहे. अशा त्या प्रेमबंधनाने सगळ्या भक्तांनी भगवंताला एवढं मानलंय, आणि त्या प्रेमभक्तीचा अधिकार केवढा, की संत जनाबाई म्हणते, धरिला पंढरीचा चोर. केवढी ताकद प्रेमभक्तीमध्ये. असं प्रेमाचं बंधन हे भगवंताला हवंहवंसं वाटतं. हा, समाजात खूप जण भक्ती करतात, परंतु कशी करतात? स्वतःला आवडेल त्या पद्धतीनं करतात ना. म्हणजे कुणी उपवासच करेल, कोणी देहच कष्टवेल, कोणी अनवाणीच चालेल, कोणी खूप तीर्थयात्रा करतील, कोणी उपोषण करेल, जर कुणी तासनतास दर्शनासाठी रांगेत उभं राहील. म्हणजे आपल्या मनाच्या प्रत्येकाच्या कल्पना असतात परमार्थाच्या प्रती, कशी भक्ती करावी. कुणी धक्काबुक्की सहन करतात, आणि कुणी तर वेड्यासारखं काही विचार न करता दुधाची पिशवीच पिंडीवर उलटी करतात. मी पाहिलेलं आहे हे दृश्य मंदिरामध्ये अनेक वेळा, की वेळ नाही म्हणून सरळ सेंटरवरनं पिशवी घेतली, कापून दुधा उलटी. अशी अतिरेकी भक्ती म्हणावी याला. त्याच्यातला भाव लक्षात न घेता केलेली भक्ती, त्याचं काय फळ मिळणार हो? प्रेमभाव हवा असतो जो देवाला, तो आपल्या भक्तीतनं पूर्ण नसतोच खरं तर. म्हणून भक्तीचं मर्म जे आहे ते खूप कठीण आहे. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, की भक्ती ही सुळावरची पोळी, असं तुकाराम महाराज म्हणतात. व्यक्ती तितक्या प्रकृती, देवाला सुद्धा नवस बोलतात आणि तो विसरून सुद्धा जातात. कामापुरता मामा बनवण्याची वृत्ती सुद्धा काही जणांची असते. आणि काहींना सगळं सुख असलं तरी देवाचं नाव घ्यावं ही काही बुद्धीच नसते. त्यांना वाटतं जे काही चाललंय ते माझ्यामुळेच चाललेलं आहे. जोपर्यंत दुःखाचे चटके बसत नाहीत, तोपर्यंत देवाची आठवण माणसाला येत नाही. अशांना संत कबीर म्हणतात, दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय, जो सुख में सुमिरन करे, तो दुःख काहे होय. संत कबीरांना दिसलं एकदा एका गावामध्ये एक बाई आपल्या नवऱ्यानं आणलेली नथ मिरवत गावभर फिरते. तर खूप कौतुक नवऱ्याचं, की नवऱ्याने माझ्यासाठी नथ आणली. गावभर फिरते मोठ्या कौतुकानं. तिला बघून संत कबीरांना खूप गंमत वाटली. ते म्हणतायत, कशी बाई आहे पहा. नथनी दी जिस यार ने उसे सुमिरत बार बार. सुमिरत म्हणजे स्तुती करते सारखी सारखी, ध्यान करणं. नथनी दी जिस यार ने उसे सुमिरत बार बार. नाक दिया जिस भगवान ने उसे भूल गई नार. नथ ज्या नाकात घालायची ते नाक कोणी दिलं त्या देवाला. हे आपण व्यवहारात सुद्धा लावून पाहिलं पाहिजे बरं का. आपण व्यवहार करताना प्रत्येकाला थँक्यू थँक्यू म्हणत राहतो, परंतु जी वैश्विक शक्ती आहे तिचे आभार कधी मानणार? आपल्या संस्थेची प्रार्थना मला खूप आवडते बरं का. मी ती मागून घेतली नीलाताईंकडून. खूप सुंदर प्रार्थना आहे खरोखर. तर असे आभार प्रत्येकाचे, वैश्विक शक्तीचे सुद्धा आपण मानायला हवे. प्रत्येकाचे आपल्यावर ऋण असतात. अशा प्रकारे प्रार्थना सुद्धा आपली मला खूप आवडते, आणि ती प्रत्येकानं रोज म्हणावी असं तर मला वाटतं. तर संसार करत असताना प्रत्येक जीव असा मेटाकुटीला आलेला असतो. कामं काही संपत नाहीत, आणि मला करायचंय यामुळे त्या कामाचं ओझं येत जातं, आणि सगळं हे मला करायचंय, मी करता असं समजल्यामुळे हे ओझं वाढत राहतं, आणि तो करताय याचा साफ विसर पडलेला असतो. खरं तर करता करविता तोच आहे ना. चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलवी ते हरिविण. माणसाची देव चालवी अहंता.
मीच एक करता म्हणून. या माणसाला जे असं वाटतं, की मीच करता आहे आणि मीच सगळं चालवतोय, ती माणसाची अहंता सुद्धा चालवून घेण्याचा मोठेपणा देव दाखवतो. माणसाची देव चालवी अहंता मीच एक करता म्हणून. नाहीतर उद्याचा दिवस डोळे उघडून बघणार होते तरी माहितीये का माणसाला? काय क्षमता आहे हो माणसाची. असो. तर आत्ताच जे थोडंसं निरूपण केलं त्याच्या संबंधित एक गोष्ट सांगते, की एक राजा होता. त्याला खूप आदर होता. संत महात्मे कोणी राज्यात येईल, त्यांचं दर्शन घ्यायचं, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं, असा भक्तिप्रिय राजा होता. परंतु कंटाळला होता जबाबदारी घेऊन राज्याची. म्हणून एकदा एका साधू महाराजांच्या दर्शनाला गेला, तेव्हा त्यांना आपली व्यथा बोलून दाखवली. म्हणाले राजे साधू महाराजांना, की "मला आता नाही नको वाटतोय हे राज्य वगैरे सांभाळणं. त्रास होतो खूप सगळ्यांची जबाबदारी आणि" तर साधू त्याला उपाय सांगतात, की "ठीक आहे, मग तुझ्या मुलावर सोपवून दे आता आणि तू मोकळा हो." तर नाही मुलगा लहान आहे. त्याला एवढी मोठी जबाबदारी आता झेपण्याचं अजून त्याचं वय झालेलं नाही. मग म्हणाले, "दे सोडून कुठे विचार करतोस?" तर राजे म्हणतात, "असं कसं? माझी प्रजा मला मुलासारखी आहे. त्यांची जबाबदारी मी त्यांचं वाऱ्यावर सोडू नाही शकत. कोणीतरी जबाबदार पाहिजे ना राज्य बघायला." मग साधू विचार करतात आणि त्याला एक सांगतात, की "तू असं कर, तुझं राज्य तू मलाच दे." राजा एका पायावर तयार होतो, देतो म्हणले. "ठीक आहे, आत्तापासूनच तुम्हाला राज्य दिलं." मग राजे उठतात, जायला लागतो. साधू म्हणतात, "कुठे चाललात?" तर म्हणे, "नाही जरा तिजोरीत जातो. मला आता राज्य सोडलंय म्हणजे मी काय आता राजा राहिलो नाही. उदरनिर्वाहासाठी काहीतरी केलं पाहिजे, तर थोडे तिजोरीतनं पैसे घेतो." "एक मिनिट," म्हणाले. "मला आत्ताच राज्य दिलंयस तर ती तिजोरी तुझी नाही नाही राहिलेली. सगळे पैसे ते माझे आहेत. त्याच्यामुळे तू काय करणार आता?" पण म्हणाला, "एक काम मी तुला देतो. मला काही राज्य चालवण्याचा अनुभव नाही, तर तू मला मार्गदर्शन कर. माझा सल्लागार म्हणून राहा. त्याचं मानधन म्हणून मी तुला त्यातले पैसे देऊ शकतो." आणि अशा प्रकारे राजाचा कर्तेपणाचं ओझं काढून त्याला हलकं केलं त्या साधू महाराजांनी. हुशार होते साधू महाराज. पण यातून आपण आपल्या व्यवहारात काहीतरी शिकलं पाहिजे, की मी करता असं जे ओझं विनाकारण आपल्या डोक्यावर घेऊन चिंता, ताण आपल्या वाढवून आपल्या मागे रोग लावून घेणारी जी माणसं आहेत, त्यांनी या गोष्टीचा विचार करावा, की कुठे-कुठे आपण आपलं कर्तेपण सोडू शकतो, किंबहुना आपण कर्ते नाहीच, हे प्रकर्षानं जाणवून स्वतःला जाणीव करून घेतली पाहिजे. दरवर्षी आषाढी आली, की पंढरपूर फुलून जातं आषाढी एकादशीला. असंख्य आता मीडियामुळे तर खूपच वाढली. म्हणजे त्या गर्दीत किती भक्त असतील शंकाच आहे. परंतु लाखोनी गर्दी नुसती वाढतच चाललेली आहे पंढरपूरची. आणि तरी सुद्धा पांडुरंग जे 28 युगांपासून उभे आहेत, कमरेवर हात देऊन. तर ते का? तर ते बघतात एवढ्या मोठ्या गर्दीत खऱ्या प्रेमानं माझ्या दर्शनासाठी कोण आलेलं आहे बरं? याची दक्षता घेऊन ते कमरेवर हात ठेवून बघतायत, कोण आलंय बरं माझ्या प्रेमाने? तर असे संत सेना नावी एकदा वारीला गेले. वारीवर गेले असता चंद्रभागेच्या तीरावर त्यांना एक असा दगड दिसला आणि हे न्हावीच होते. संत सेना न्हावी पेशाने न्हावीच होते. त्यांचं तर लक्ष दगडाकडे गेलं, की हा माझ्या कामाचा आहे. जेव्हा मी वस्त्र्याला धार करतो, तेव्हा काही असं पुसायला लागतो, तर हा दगड मला कामाला येईल असा विचार आला आणि तो दगड उचलला आणि गेले. दुसऱ्या वर्षी जेव्हा ते वारीला आले, नमस्कार केला पांडुरंगाला, तेव्हा पांडुरंग म्हणतात, "सेना, मागच्या वर्षी वारी चुकली तुझी." म्हणे, "नाही, नाही, असं कसं? मी तर आलो होतो देवा, तुम्हाला आठवत नाही का? खूप आठवणी दिल्या. मग मी असं भजन म्हटलं होतं, तसं भजन म्हटलं होतं." तेव्हा पांडुरंग म्हणतात, "सेना, तू माझ्यासाठी आला नव्हतास. तू चंद्रभागेवरचा दगड उचलून नेण्यासाठी आला होतास." एवढं भक्तीचं मर्म नाजूक आहे. कुणासाठी आलोय, कशासाठी वारी केली आहे, हे सगळं विसरून देवाचं दर्शन आणि प्रेमीचं दुसऱ्या भलत्यात म्हणजे अनन्य म्हणजे मी सोडून अन्य कुठलाच नाही विचार, अशी अनन्य भक्ती देवाला अपेक्षित आहे आणि ती घडली नाही. परंतु या बोलण्यामुळे सेनाना नाराज झाले आणि त्यांनी म्हटलं ठरवलं मनाशी, की नाही नाही, हा दगड पुन्हा मी चंद्रभागेवर नेऊन टाकीन आणि म्हणून दुसऱ्या वर्षी पुन्हा तो नेऊन टाकला. पण त्याच्या पुढच्या वर्षी पुन्हा पांडुरंग तेच म्हणतात, की "सेना, तू वारीला येतोस, पण तो धंदा काही तुझ्या मनातून जात नाही रे. म्हणजे आता तू टाकायला आलास." अशा प्रकारे भक्तीचं म्हणून ते तुकाराम महाराज म्हणतात, "भक्ती सुळावरील कठीण पोळी आहे ती."
सगळ्यांना जमत नाही, किंबहुना मी भक्ती करेन असं म्हणून सुद्धा भक्ती करता येत नाही. ती सुद्धा त्यानं करवून घ्यावी लागते, तेव्हा ती घडते. असा अनन्य भाव आपल्याला जमायला हवा. आणि असा जर जमला तर भगवंत या श्लोकातून तेच सांगतायत 9वा अध्याय 22वा श्लोक, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. भगवंत म्हणतात, अर्थ सांगते, मी सोडून इतर कोणाचंही नाही, फक्त माझंच सदैव जे चिंतन करतात त्या लोकांना काही मिळवून देणे हा योग, आणि मिळवल्यावर ते सांभाळणं हा क्षेम, याची जबाबदारी मी स्वतः वाहतो. वाहतो म्हणतात का? कारण ते ओझच आहे, ते व्हावंच लागणार आहे. तुम्ही नाहीतर तो, असं. परंतु अनन्य भक्ती ज्यांनी केली त्यांच्या भक्तिभावाचा आदर भगवंतानं नेहमीच केला. मग त्यांची दुसरी कुठली बाजू उणी का असेना, श्लोककार एक असे उदाहरण तर असंख्यच आहे, त्याला मर्यादाच नाहीत. पण आपण थोडंसं आपल्याला चिंतनाच्या निमित्ताने जेवढे लागतील तेवढे श्लोक विचारात घेऊ. तर श्लोककार एका श्लोकात म्हणतात, की कोणत्या कोणत्या भक्तांच्या उण्या बाजूकडे, कमी बाजू जी आहे त्यांची, त्याच्याकडे दुर्लक्ष करूनही त्यांच्या भक्तिभावाचा आदर केला. त्यांचं वर्णन करणारा एक श्लोक आहे. व्याधस्याचरणं ध्रुवस्य च वयोर विद्या गजेंद्रस्य का कायातिर्विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं पौरुषम कुब्जायाः कमनीय रूपमधिकं किं तत्सुधां नोदनं भक्त्या तुष्यति केवलं न च गुणै भक्ती प्रिय श्रीपती. काय सांगतात? व्याधस्याचरणं म्हणजे व्याधाच्या आचरणाकडे दुर्लक्ष केलं. व्याध म्हणजे पारधी. आपल्याला वाल्या कोळ्याचं उदाहरण माहिती आहे. किती पाप घडलं होतं हो हातून. एक वध केला, एका व्यक्तीला ठार मारलं की एक दगड रांजणात टाकायचा, असे 7 मोठे मोठे रांजण भरलेले, म्हणजे किती मोठं पाप. परंतु तरीही त्याच्या आचरणाकडे दुर्लक्ष केलंय व्याधाच्या, आणि त्यांनी नाम घेता येत नव्हतं जेव्हा नारद मुनींनी उपदेश केला. कारण मारा मारा म्हणायची सवय, राम राम म्हणायची सवयच नव्हती. पण उलट का नाम होईना, पण तू मारा मारा म्हणता म्हणता राम राम झालं, आणि त्या भक्तिभावाचा आदर केला. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला. असा भगवंत कनवाळू आहे, दयासिंधू आहे, कृपा सिंधू आहे. नंतर ध्रुव बाळ. ध्रुव बाळाची भक्ती, तो ध्रुव बाळ वयानं लहान म्हणून लिंबू टिंबू म्हणून त्याला सोडला का? नाही. त्याच्या पण भक्तिभावाचा आदर केला आणि त्यालाही अढळ पद मिळवून दिलं. अशी किती उदाहरणं या श्लोकामध्ये आहेत. गजेंद्र म्हणजे हत्ती आहे. त्यानं हाक मारल्यावर धावून गेला. गजेंद्र मोक्ष कथा सगळ्यांना माहितीच आहे. पुन्हा काय आता सांगत नाही, श्लोकाचा अर्थ सांगायचा आहे तर. नंतर विदुराची जात पाहिली नाही. त्याच्यावरती सुद्धा भक्तीचा आदर केला. त्याच्या उग्रसेनाच्या पौरुषत्वाची बाजू उणी त्याच्याकडेही पाहिलं नाही. कुब्जा, ती कुरूप होती, कुबड आलेलं होतं. तिच्याही भक्तीचा आदर राखला. नंतर सुदामा किती गरीब होता, परंतु त्याची धनाची बाजू उणी होती, पण तिकडेही दुर्लक्ष केलं आणि त्याच्यावरती सुद्धा भक्तिप्रेम, त्याच्या भक्तिप्रेमाला न्याय मिळवून दिला. असा भगवंत हा भक्तांचा अभिमानी आहे. प्रभू हा भक्तांचा अभिमानी. असा हा भगवंता भक्त्या आपण जेवढी नाती करतो ना, आपल्या बघा म्हणतो नाती गोती हा शब्द आहे. त्याचा अर्थ काय हो, की कुठलंही नातं आहे ते गोत्यात आणणारं आहे. म्हणून आपण नाती गोती शब्द वापरतो खरं तर. परंतु हे एकच नातं असं आहे, की जिथे प्रेमाला प्रेम मिळतं आणि अतूट विश्वास ज्याच्यावर आपण ठेवू शकतो. परंतु हे प्रेम आहे ना, कसं आणता येईल बरं आपल्या भक्तीत? आपण आपल्याला आवडेल तशी भक्ती करतो. परंतु त्यापेक्षा देवाला आवडेल अशीच भक्ती का करू नये बरं? मग आम्हाला प्रेम आणायचंय आमच्या भक्तीत, कसं आणावं? तुका म्हणे, नाम तेची प्रेमाचे धाम. हे प्रेम पैशानं विकत घेता येतं का? तर नाही. ध्यान करून जबरदस्तीनं निर्माण करता येतं का? तर नाही. नाम ही जादूची छडी आहे. हे प्रेम जे आहे ना, ते असं आतून उमलावं लागतं. बघा, आपल्या मुलांना आपण सगळी नाती शिकवतो. काका, मामा, आत्या, मावशी. प्रेम शिकवू शकतो? ही मावशी आहे म्हणून हिच्यावर जास्त प्रेम करायचा. ह्या मामा आहे म्हणायचं नाही. आतून उमललेलं असतं ते. आईशी नाळ जोडलेली असते. त्याच्यामुळे आईचे नातेवाईक हे आपोआप ते प्रेम उमललेलंच असतं हो आतून मावशी आणि मामांचं. ते वेगळं काही शिकवायला लागत नाही त्याच्यासाठी. प्रेम असं उमलायला हवं आणि ते कसं उमलेल त्यासाठी सगळे संत आपल्याला सांगतात, की नाम ही जादूची छडी आहे.
नाम जे एकदा तुम्ही घ्यायला लागलात, की हे प्रेम हळू-हळू उमलायला लागतं. लाडू खाताना उगाच साखर किती, रवा किती, तूप किती मोजायचं नाही. खाल्ल्यावर गोड लागतो. तसंच नाम जसं घेत राहिलं, की प्रेमाची गोडी ही लागतेच लागते. आणि हे प्रेम एकदा निर्माण झालं, की जसे भक्त त्या प्रेमात आनंदात विहार करतात, तसा भगवंताला सुद्धा हे प्रेम खूप आवडतं आणि म्हणून नारद मुनींना भगवान श्रीकृष्ण सांगतायत, की "नारदा, तू सारखा मला शोधत फिरत असतोस, पण हे बघ, तुला असं वाटेल, की वैकुंठात तुला भेटेल, पण खात्री देता येत नाही. मोठी-मोठी साधना करणारे जे ऋषी करणारे साधना करणारे ऋषीमुनी आहेत, त्यांच्या हृदयात मी असेन, असं तुला वाटत असेल, तर त्याचीही मी तुला खात्री देत नाही. नाहं वसामि वैकुंठे, ना योगिनाम हृदयेरपि. मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त प्रेमाने जिथे माझं भजन, पूजन, गायन करत असतात, तिथे मात्र मी तुला नक्की सापडेल, ही खात्री मी तुला देतो. असं प्रेम, प्रेम करणाऱ्या भक्तांवर भगवंत देतच असतात. भक्ताच्या प्रेमानं भगवंत सुखावतो. एवढा एक अभंग आहे. मी म्हणत नाही आता, जरा घड्याळाकडे लक्ष आहे. ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. मग काय आहे या संत सदनामध्ये एवढं? की तिथे त्याला आवडतं, कारण तिथे अखंड नामाचं भजनच चाललेलं असतं. भगवंताशी जोडलेलं नातंच हे आपल्याला नेहमी तारून नेत असतं. मग आपल्याला भक्ती करण्याच्या आड नेहमी काय येतं बरं? तर संत नामदेव आपल्या वतीनं देवाला सांगतायत. पहा, संत नामदेव हे असे होते, की ज्यांनी वयाच्या 5 वर्षापासून भगवंताशी प्रेमाचा बंध जुळला होता त्यांचा, की त्यांनी जेवायला दूध द्यायचं किंवा हे करायचं, नैवेद्य दाखवायचा, जेवू घालायचं. हे वयाच्या 5व्या वर्षीपासून जर संत नामदेव करतायत, तर त्यांच्या मनाने त्यांना त्रास दिला ही गोष्ट संभवतच नाही. परंतु आपल्यासारख्यांची काळजी म्हणून या संत नामदेवांनी देवाकडे आपली कैफियत मांडली आहे, की माझ्या भक्तीच्या आड नेमकं येतंय तरी काय? म्हणतायत, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, काबान घे, काबान घे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. सांग पंढरी राया, काय करू व्यासी, का रूप ध्यानासी, न ये तुझे, न ये तुझे. कीर्तनी बसता निद्रे नागविले, कीर्तनी बसता निद्रे नागविले. मन माझे गुंतले, मन माझे गुंतले, विषय सुखा, विषय सुखा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. हरिदास गर्जती हरी नामाच्या कीर्ती, हरिदास गर्जती हरी नामाच्या कीर्ती. नये माझ्या चेती नामा म्हणे, नये माझ्या चेती नामा म्हणे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. आपल्या मनाची कैफियत अशी संत नामदेव भगवंतापुढे मांडतात, की माझं मन
मला माहितीये तुझं नाम अत्यंत मधुर आहे. खूप अमृतापेक्षा सुद्धा मधुर असं आहे. पण माझं मन तिकडे लागत नाही कारण ते विषय सुखात गुंतलेलं आहे. तर काय करू? आज सीतानवमी आहे म्हणून सीतानवमी सुद्धा कसं त्या प्रसंगात वनवासात असताना एक प्रसंग असा घडलाय, की लक्ष्मणाच्या अ, मनाची परीक्षा घेण्यासाठी रामरायांनी काय केलं, तो एक प्रसंग सांगते. कारण वेळही आता जरा संपत आलेली आहे. त्यामुळे थोडंसं मी स्पीड माझा वाढवते. अ, वनवासात असताना प्रभू श्रीरामचंद्रांच्या मनामध्ये असं आलं, की आपल्यासोबत आपली पत्नी आहे, परंतु लक्ष्मणासोबत त्याची पत्नी नाही. तेव्हा त्याच्या मनाची कितपत तयारी आहे ते बघावं आणि म्हणून त्यांनी काय केलं, शुकाचं म्हणजे पोपटाचं रूप घेतलं आणि जी पर्णकुटी होती वनवासातली त्याच्या जवळ एका झाडावर जाऊन बसले. आणि संध्याकाळ झाली, अंधार झाला, अजून राम आले नाहीत. वाट बघून दोघं थकले, सीता आणि लक्ष्मण. आणि सीतामाईचे तर डोळे पण पेंगुळायला लागले. त्यांना झोप आली असं पाहून लक्ष्मणानं आपली मांडी पुढे केली, की याच्यावर डोकं ठेवा वहिनी आणि झोपा. आता ही जी स्थिती आहे, ही स्थिती अगदी उत्तम परीक्षा घ्यायला असं वाटलं आणि पोपट रामाच्या अवतारातला पर्णकुटीत आला आणि प्रश्न केला लक्ष्मणाला, की "मी प्रश्न विचारू का?" "विचार" म्हणाले आणि प्रश्न केलाय, "पुष्पं दृष्ट्वा फलं दृष्ट्वा, दृष्ट्वा स्त्रीणां च यौवनम्, त्रिण्येतानि च दृष्ट्वैव कस्य नोच्चलते मनः." अर्थ काय? फळ, फूल आणि स्त्रीचं यौवन बघून कोणाचं मन भुलत नाही. लक्ष्मण चपापला, परंतु उत्तर दिलंय लगेच. पिता यस्य शुचिर्भूतो माता यस्य पतिव्रता उभाभ्यां यस्य संभूतिस्तस्य नोच्चलते मनः. ज्याचा पिता शुचिर्भूत आहे आणि माता पतिव्रता आहे अशा उभयतांच्या पोटी जो जन्माला आलाय, त्याचं मन कधीही ढळणार नाही. उत्तर दिलं. परंतु परीक्षा आहे. रामरायांचं अर्थातच समाधान झालं. परंतु परीक्षा आहे म्हणून अजून एक प्रश्न विचारतो म्हणाले. बरं. आणि मग अजून एक प्रश्न विचारला त्या पोपटानं. "अग्निकुंड समानारी घृतकुंभ समो नरः, जानुस्थिता परस्त्री चेत कस्य नोच्चलते मनः." काय प्रश्न? अग्निकुंडाप्रमाणे नारी आणि तुपाच्या कुंभाप्रमाणे पुरुष अशा स्थितीमध्ये परस्त्री जर मांडीवर निजलेली असेल तर कुणाचं मन ढळणार नाही. या प्रश्नानं लक्ष्मणानं ओळखलं की हा पोपट साधा-सुधा नाही आणि सांगितले, "आपण कोण आहात? कृपा करून मला सांगा." तेव्हा नाही, परीक्षा आहे, आधी उत्तर, मग मी स्वतः प्रगटच होईल म्हणाले कोण आहे ते सांगायला. आणि मग लक्ष्मणानं न घाबरता उत्तर दिलंय, "मनोधावती सर्वत्र मदोन्मत्त गजेंद्रवत् ज्ञानाकुशे समुत्पन्ने तस्य नोच्चलते मनः." अरे पिसाळलेला हत्ती ज्याप्रमाणे धावतो, त्याप्रमाणे ह्या मनाला काही मर्यादा नाही. त्याप्रमाणे मन हे धावत असतं. परंतु ज्याप्रमाणे माहूत अंकुश ठेवून हत्तीला ताब्यात ठेवतो, त्याप्रमाणे ज्ञानाचा अंकुश ज्याच्याकडे आहे, तो या मनाला काही बोलत नाही आणि त्याच्यावर व्यवस्थित नियंत्रण मिळवू शकतो. एवढं सुंदर उत्तर ऐकून रामराय प्रगट झाले. लक्ष्मणाला त्यांनी कडकडून मिठी मारली, "तुझ्या मनाची तयारी खूप मजबूत आहे," असं शाबासकी दिलेली आहे. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा मनापुढे हतबल होऊन जेव्हा युद्ध करण्यास अर्जुनाने नकार दिला, तेव्हा त्याला हाच उपदेश दिला, की "अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते." अभ्यास आणि वैराग्य हे मनाला ताब्यात ठेवण्यास अत्यंत उपयोगी पडतात. भक्तीचा सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल, तर तो अहंकार. हा अहंकार याच्याबद्दल संत कबीरांचा एक सुंदर दोहा आहे. ते दोहा ऐकल्यावरच अर्थ कळेल आणि आपोआप अहंकार कसा वाईट हे कळून येईल. संत कबीर त्या दोह्यात म्हणतात, "मैना मैना कहे तो बैठी शक्कर खाए, बकरा मैं मैं करे तो गर्दन काटी जाए." मैना हा जो पक्षी आहे, तो मैं ना म्हणजे मी नाही असं म्हणतो. त्याचं काय फळ मिळतं, की तिला पिंजऱ्यात सांभाळतात लोक, खाऊ घालतात गोड-गोड फळं. हे फळ तिला मिळतं. आणि बकरा मैं सारखा मीच करत असतो. त्याच्यामुळे त्याला फळ काय मिळतं, की गर्दन काटी जाए. भगवंताला जेव्हा आपल्या भक्तांना अभिमान होतो, तो बिलकुल सहन होत नाही बरं का. "तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा." एकदा कृष्ण माझा हा अभिमान गोपिकांना झाला आणि श्रीकृष्णांना ते कळलं, तेव्हा रासलीला चालू असताना भगवंत गायब झाले, गुप्त झाले.
विरहाने व्याकुळ झाल्या सगळ्या गोपिका. कृष्ण नाही. खूप विरह गीतं गायली. तेव्हा भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले. पण कसे? की यातला खरा कृष्ण कोण आहे गोपिकांना कळेच ना. प्रत्येक गोपीसोबत एक कृष्ण, प्रत्येक गोपिकासोबत एक कृष्ण नाचतोय आणि खूप भांबावून गेल्या या गोपिका. त्या प्रसंगाचं सुंदर वर्णन संत नामदेव करतात. लाजले ग माया आता कोणा ओवाळू, लाजले ग माया आता कोणा ओवाळू, जिकडे पहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू, जिकडे पहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू, ओवाळू गेले माया शारंग धरा, ओवाळू गेले माया शारंग धरा, जिकडे पहावे तिकडे चतुर्भुज परिवारा, ओवाळू गेले माया गेले द्वारके, जिकडे पहावे तिकडे चतुर्भुज सारिके, ओवाळू गेले माया सखिया मझारी, जिकडे पहावे तिकडे चतुर्भुज नर नारी, वैजयंती गळा श्रीवत्सलांचन, विष्णुदास नामा येणे दाविली कोण. गोंधळलेल्या या गोपिकांना तेव्हा संत नामदेवांनीच वाचवलं. त्यांना खूण सांगितली. कसा ओळखाल श्रीकृष्ण? त्याच्या गळ्यात वैजयंती माळा आहे आणि छातीवर श्रीवत्सलांचन खूण आहे. आता ही श्रीवत्सलांचन कसली खूण बरं? त्याची सुद्धा एक वेगळी कथा आहे. आता वेळेअभावी सांगत नाही ती. तर भृगु ऋषींनी मारलेली लात आहे. आपल्या भक्ताची लात सुद्धा अभिमानानं मिरवणारा असा तो भगवंत. ते श्रीवत्सलांचन ही खूण ओळखा, तेव्हा करा श्रीकृष्ण सापडेल, अशी नामदेवांनीच खूण सांगितली आणि त्या श्रीकृष्णाला ओळखलं मग गोपिकांनी. हनुमंताची भक्ती सगळ्यांनाच माहितीये. दास्य भक्ती होती हनुमंतांची. श्रेष्ठ ठरलेत दास्य भक्तीमध्ये. सीतामाईंनी मोठ्या प्रेमानं अमूल्य असा तो चंद्रहार गळ्यात घातला त्यांच्या. तेव्हा तिथले मणी सुद्धा दाताने फोडून फेकून दिलेत, कारण त्याच्यात राम आहेत का बघायचं होतं. आणि ते बघून लक्ष्मणाला आला संताप. बिभीषण आणि लक्ष्मण खूप संतापले, कारण ती जी रत्न होती ती दिव्य स्वर्गीय रत्न होती त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तुझ्या हृदयात राम आहे का असा प्रश्न विचारला लक्ष्मणानं. आणि तत्क्षणी आपल्याच नखांनी आपली छाती फोडली आणि केवळ रामच नव्हे, राम पंचायतन दिसलं आणि सगळे दरबारी जन थक्क झाले. काय धन्य तो हनुमान. परंतु हे सगळं घडलं ते सुद्धा रामरायांच्या कृपेने असं वाटून हनुमंतानं रामचरणांचा आश्रय घेतला. आणि त्यावेळेस भक्तीची जी परमोच्च स्थिती ती गाठली की भक्त आणि भगवंत आता एक होणार. आणि ही स्थिती अपेक्षित आहे. भक्तीचं टोक. प्रलयाची वेळ, तेव्हा अष्टसात्विक भाव जागृत होतात. तेव्हा रामरायांनी विचारलं, हनुमंता तुला रामरूप देऊ का? आणि क्षणाचाही विलंब न लावता हनुमंतानं उत्तर दिले, देवा, भक्ती करण्यातच आनंद आहे, तो भगवंत होण्यात नाही, असं उत्तर दिलंय. आणि या भक्तीसाठी याचं वर्णन करताना ह्या ज्या स्थितीचे ज्ञानेश्वर माऊली ओवीमध्ये आपल्या म्हणते, मग इंधनी अग्नी उद्दीपे आणि इंधन हे भाषा आरपे, ते अग्नीच होऊन आरोपे मूर्त जीवी. इंधन लाकड अग्नीमध्ये टाकण्याच्या आधी लाकूड म्हणून ओळखता येतं, परंतु एकदा जेव्हा ते टाकतात तेव्हा जेव्हा ते अग्नीचं रूप घेतं तेव्हा तो अग्नीच होऊन जातो. ही परमोच्च स्थिती भक्तीमध्ये अपेक्षित आहे. तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आता आपला शेवटचा वेळ, आता 1 मिनिट राहिला आहे. एक सुंदर योगक्षेम महाम्यहम संबंधित एक उदाहरण सांगते.
अशीच अनन्य भक्ती करणारे पंढरपूरला एक गुरुजी होते, जे विद्यार्थ्यांना शिकवत असत. परिस्थिती बेताचीच होती, परंतु प्रेम भगवंतावर अनन्यसाधारण. परंतु घरची थोडंसं चालेल का 2 मिनिटं? 2 मिनिटं चालेल अजून? हां. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे बायका खरोखरच प्रपंचानी करवादलेल्या असतात. ज्यांच्याकडे परिस्थिती बेताची असते त्यांना, की नवरा आपलं भजन करत, देवदेव करत बसलाय आणि मला सगळं बघायला लागतं. हा तर त्रास आणि आर्थिक चणचण. म्हणून या बायकोनं तोंडाचा पट्टा सोडला आणि लक्षच नाही, जरा काहीतरी उसनं तरी मागून आणा. काही नाही घरात तर, असं करून नवऱ्यावर ती ओरडली आणि मग हे पण उद्विग्न झाले जरा गुरुजी. त्यावेळेला त्यांच्याजवळ लाल पेन होतं शाईचं. विद्यार्थ्यांचे पेपर तपासत होते आणि गीतेचं पुस्तक होतं बाजूला, ते उचललं. हाच 9व्या अध्यायातला 22वा श्लोक अनन्या चिंतयन्तो माम वाचला आणि त्याच्यावरचे शेवटच्या शब्दांवर लाल शाईनी काट मारली. योगक्षेमम भाम्यम. लाल शाईनं खोडले ते शब्द आणि निघाले. आज जायचं बायकोला उसनं आणायला सांगते तर काहीतरी द्यायचं आणून. हे बाहेर निघाले. शिक्षक म्हणून गावात खूप मान होता. अनेक दुकानांमध्ये गेले. सगळीकडे आदरानं बोलले लोक. परंतु आजवर कधीच ज्यांनी कोणाकडे काही मागितलं नाही, त्यांना मला उसनं द्या असंही म्हणता आलं नाही. 2-4 तास फिरले बाजारात आणि तसेच रिकाम्या हाती परत आले, कारण मला उसनं द्याल का असं तोंडातनं शब्दच आले नाहीत. आता परतताना मात्र त्यांना असं वाटलं, की घरी गेल्यावर किती बायको चिडेल, रिकाम्या हातीच आपण परत चाललोय. पण झालं मात्र उलटच. ही घरात आली, बायको खूप आनंदात आणि उत्साहात होती. चहा पाणी दिलं. खूप आनंदात बायको दिसली. यांना काही कळेना आणि मग यांना म्हणाली, "का हो बिचाऱ्याला एवढी मोठी शिक्षा केली?" तर म्हणाले, "शिक्षा आणि मी कोणाला केली?" "अरे तुम्ही केलात आणि तो तुमचा विद्यार्थी आला ना हरी. केवढं मोठं सगळं आणून टाकलंय. धान्य आणून तर तिखट मिठापासून सगळं आणून टाकलंय. पण त्याला तुम्ही केवढी मोठी शिक्षा केली. त्याच्या जिभेतनं रक्त गळत होतं" म्हणाल्या. गुरुजी अवाक झाले. काहीही बोलता आलं नाही. त्यांना कळलं काय झालं आहे. योगक्षेम व्हाम्यहम. लाल शाईने खोडलं म्हणून भगवंताच्या जिभेतनं रक्त गळत तो दाराशी येऊन सगळा शिदा ठेवून गेला. हेच योगक्षेम व्हाम्यहम. पांडुरंग हरी वासुदेव हरी. इथे थांबते. नमस्कार. मी नमस्कार. सरिता पाटील. माझं नाव सरिता पाटील. आपलं आभार मानण्याचं काम मला सोपवण्यात आलेलं आहे. परंतु ते कोणत्या शब्दांनी आभार मानू शकेल मला माहित नाही. इतकं सुंदर काही आपल्या विवेचनात झालं आहे. योगक्षेम वहाम्य. म्हणजे जो अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम परमेश्वर स्वतः पाहतो. ही किती मोठी मला शब्द हे होत आहेत माझे अक्षरशः आणि आपल्या पण डोळ्यातून अश्रू आली. बऱ्याच वेळा आपण भावुक झालात. इतके सगळे वेगवेगळे दाखले देऊन आणि आपली मधुर वाणी आम्ही त्यामध्ये अगदी अक्षरशः डुंबत होतो, डोलत होतो आणि असं ऐकत राहावं असं वाटत होतं. खूपच छान झालं. मी काय वर्णन करू आपल्या ह्या विवेचनाचं. आणि अक्षरशः म्हणजे भगवंतांनी आपल्या पण जिभेवर सरस्वतीला पाठवलेलं आहे. हे नक्कीच मान्य करावं लागेल. खूप धन्यवाद. सुंदर ताई, खूप सुंदर. तसं बऱ्याचशा नोट्स मी घेतल्यात, परंतु सगळं खूप होईल. आणि रोहिणीताईंनी तर ओळख करून दिलेली आहे. आपण इतक्या विद्याविभूषित आणि सर्व हे पारंगत आहात याची प्रचिती आली आम्हाला की खरंच अगदी शब्द नाही फुटत आहेत. या आपण पुन्हा पुन्हा. आम्ही म्हणजे आभार न मानता आपल्या ऋणातच राहू इच्छितो. आणि नक्की या ताई. खूप छान वाटलं, खूप छान. श्रीहरी, जय श्रीहरी. धन्यवाद. धन्यवाद. मी तर ते रामकृष्ण हरी शब्दच नाही तो. हा. सुंदर बोललात. रोहिणीताईंनी आपली केलेली ओळख आणि आता जे सरिता ना, की कधी कधी आमच्याजवळ शब्द नसतात आपल्यासाठी, की कुठल्या शब्दात मांडायचं. शब्दांच्या पलीकडे
असं सगळं विवेचन प्रस्ताव आपलं प्रवचन होतं. बापरे, या हृदयचे त्या हृदय. आणि आपला आवाज गोड आहे हो, किती सुंदर. डोळ्यातनं नुसतं पाणी झरत होतं. अप्रतिम, अप्रतिम. पुन्हा पुन्हा या माऊली. धन्यवाद. कोणाला काही बोलायचं ताईंशी, कारण आपल्याला जर संवाद साधायचा असेल तर आपण साधू शकतो. आणखी एक बोलू. हो, बोला ना. आत्ताच आम्ही मागच्या आठवड्यामध्ये वृंदावनला जाऊन आलो. तर हा, अच्छा. तिथे सुद्धा मला ह्या गोष्टीचा प्रत्यय आला, म्हणजे बऱ्याच वेळा, की मला भगवंताने, श्रीकृष्णाने असं हे दिलं, इंट्युशन दिलं, की तुम्ही इथे जाऊ नका. आणि त्यानंतर तिथे घडलेला प्रसंग सांगते, की तिथे भयंकर गर्दी झाली. बाकी बिहारीचे मंदिर आहे. तर आम्ही जसं कसं त्या पोळ्यातून बाहेर आलो, मी माझ्या मिस्टरांचा हात धरून त्यांना इकडे घेऊन आले साईडला. म्हटलं नाही, आपल्याला नाही जायचं, भगवंत इथेच आहे, आपल्या दिसतो आहे. आपण इथले एक दुसरं मंदिर होतं, तिथे आम्ही दर्शन घेतलं. आणि जसं तसं त्या पोळ्यातून बाहेर पडलो. आणि ताई सांगते की नंतर तिकडे ते आमच्या बरोबर असलेले 5 लोक, आम्ही 7 लोक होतो एकूण, तर 5 लोक कुठे गेले काय आम्हाला हे करता आलं नाही. तर एवढ्या गर्दीच्या लोंढ्यामध्ये ते गेले आणि त्यांना खूप त्रास झाला. ते खूप उशिरा आले. मी सारखं फोन लावते, विचारते, कारण आपल्या बरोबर आहेत तर. आणि त्या रूम पार्टनर दोघे होते, एक जोडपं ते आमच्या बरोबर होतं. तर मी म्हटलं, अरे आपण असं कसं त्यांना सोडून, आपली पण जबाबदारी थोडीशी आहे. आपल्या बरोबर होते. मी यांना म्हटलं, थांबा, बसा, आपण थांबूया. 4 वेळा फोन लावले, फोन काही त्यांना उचलताच येईना. इतकी परिस्थिती बिकट. आणि तिथे स्फोट झाला ओव्हरहेड वायरचा. हो, अच्छा. आणि तिथे एवढं म्हणजे भीषण प्रसंग होता तो. पण मला भगवंताने बुद्धी दिली, तुम्ही पुढे जाऊ नका. त्या म्हणजे भक्तांना ते बरोबर प्रत्येक, वाचवतो. हो, नक्की. ते आपण हे आजचं जे हे घेतलंय तुम्ही, योगक्षेम वहाम्यम, तो वाहतोच. माझा तर 100 आणि 108% देवदर्शनाला जातो ना, तेव्हा सुद्धा अनुभव आल्याशिवाय राहत नाही, की भक्त येतो. मला आल्याची तर नोंद पण तो देतोच म्हणजे. बऱ्याच वेळा आला. आणि आम्ही ते मस्त व्यवस्थित आम्ही रूमवर जाऊन थांबलो. झालं. आणि ते लोक उशिरा आले. त्यांच्यासाठी 10 वेळा मी फोन करते करते, अरे हे लोक कुठे असतील, कसे असतील. पण ताई ते पण जेमतेमच आले व्यवस्थित. हो. चला. म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला हो, जे म्हणतात ना. अनुभूती हां, म्हणायची, खरंय, हा, खरंय. तो भक्ती प्रकार हा. करण्यापेक्षा अनुभवाचीच गोष्ट आहे खरं तर. पण मला ना पूर्वीपासून अशी सगळे लोक म्हणायचे, वृंदावनला चाललो, जातोय. मला असं वाटायचं, मी कधी जाणार, मी कधी अच्छा. जाणार? तर असं अचानक म्हणजे एका मैत्रिणीने सांगितलं आणि आमचं ठरलं. म्हटलं चला जाऊया. पण मला त्या दिवशी इतकं ताई असं हे झालं ना, की अरे, अनुभव आला. हो, हो, बरोबर आहे. जे उपकार मी भगवंता कसे मानू, कोणत्या शब्दात मानू. खरंच आहे. आज तुम्ही जे भावूक झालेले पाहिला, तुमच्या डोळ्यामध्ये जे आसू आली, तर त्याचा प्रत्यय, त्याची अनुभूती मी बऱ्याच वेळा अशा प्रकारे घेतलेली आहे. मला कळतं की नको जाऊस तू इथे. हं. ती एक कृपा आहे त्याची. हो, हो. चालेल. कोणी कोणाला बोलायचं? बोली आपला ऑडिओ सुरू करू शकतं, संवाद साधू शकतं. लीलाताई बोलायचंय का? लीलाताई. ताई खूप सुंदर. म्हणजे म्हणजे तुम्हाला मी सांगताना भरून येत होतं, तसंच आमचेही डोळे पाणावत होते. आणि इतकं सुंदर तुम्ही म्हणताना, खूप सुमधुर आणि कानांना इतकं सुंदर, अप्रतिम. म्हणजे असं वाटलं की परत परत असं संपू नये आणि आपण परत यावं. खरंच आम्ही वाट बघू. धन्यवाद. अप्रतिम नाही अप्रतिम बोलायचं, विवेचन. बोला धन्यवाद. ताई, कोणाला. खूप सुंदर सुंदर विवेचन. मनसोक्त आनंद लुटला आणि डोळ्यातून तर पाणी वाहतच होते. खूप सुंदर विवेचन. परत परत या. हो, नक्की, नक्की. खूप खूप धन्यवाद न म्हणता आम्ही आपल्या ऋणातच आहोत माऊली. डॉक्टर अच्छा, वंदना ताईंना बोलायचंय. वंदना, आपला ऑडिओ सुरू करा प्लीज. हा, केलाय केलाय केलाय. स्मिताचं निरूपण नेहमीप्रमाणेच खूप छान झालं आणि हा योग वारंवार यावा अशी
मी तुम्हाला विनंती करते की म्हणजे घरबसल्या हा काय म्हणतात तो भक्ती योगाचा आम्हाला जो लाभ झालेला आहे आणि भक्ती योगावर अनेक प्रवचनं ऐकली किंवा हे पण ह्याच्यामध्ये स्मिताने जी उदाहरणं दिली ना वेगवेगळी ती प्रथमच ऐकली होती. वेगळंच असं निरूपण हे ऐकायला मिळालं. म्हणजे नेहमीचीच उदाहरणं नेहमीच हे असं नाहीये. खूप वेगळं, खूप छान. तुझी अशीच या क्षेत्रामध्ये अजून खूप प्रगती हो आणि त्याचा लाभ आम्हाला हो त्याची हो विनंती. धन्यवाद. हा. बोला बोला ताई. ताई तुमचं माईक माईक हे करा. मीताताई खूप छान आवाज येतोय माझा. हा, धन्यवाद. हो हो येतोय येतोय. खूप छान. आम्ही सर्वांनी घरातल्या सर्व जणांनी का? एकत्र तुमचं अरे वा, विवेचन छान छान. योग खूप छान आणि तो तुमच्या नसानसात भरलेला आहे. हे खूप प्रत्येक क्षणाक्षणाला जाणवत होतं. आणि तुम्ही मला एवढी लिंक पाठवलीत त्याबद्दल खरं तर खूप खूप आभार. आणि असंच चांगले चांगले म्हणजे आता भक्तियोग तर झाला, ज्ञानयोग, कर्मयोग यावरही आपण उत्तमोत्तम प्रवचन द्यावीत अशी त्या पांडुरंगाकडे मी प्रार्थना करते. हो चालेल चालेल. तुम्ही त्या धन्यवाद. अशी आशा करते आणि प्रभाकर देशमुख या संस्थेतर्फे तुम्हाला वरचेवर बोलावण्यात यावं आणि आम्हाला ऐकायला मिळावं अशी इच्छा त्या पांडुरंगाकडे करते. धन्यवाद. धन्यवाद. पुढे नक्की येणारच आहेत हे मी आपल्याला आश्वासन देते. इथे रजा घेते आणि हो चालेल. इथेच थांबतोय. पुन्हा नवीन वक्त्यांना आपण लवकरच भेटणार आहोत. जय श्रीराम.